राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापन. फुलवळ सर्कलमधील वाडी तांड्यातील रस्ते डांबरी रस्त्यांनी जोडण्यात येतील. वर्षाताई भोसीकर. बेमोसमी पावसामुळे बिलोली तालुक्यात रब्बीसह हरभरा पिकांचे नुकसान. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी शौचालय बांधकामात नांदेड जिल्ह्याने क्रांती केली. जिल्हा पालक सचिव सुजाता सैनिक. जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्तेसह उत्तीर्ण होतील. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे. आता बातमीपत्र विस्ताराने. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचे सरकार स्थापन झालेलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जम्मू काश्मीरमध्ये एकमेकांच्या विचारधारेत विरोधाभास असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. पीडीपी भाजपच्या सरकारमुळे 49 दिवसापासून चालत आलेला राज्यपाल राजवट संपुष्टात आली आहे. राज्यपाल एन होरा यांनी जम्मू काश्मीरच्या 79 वर्षीय सईद यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण आडवाणी आदी नेते उपस्थित होते. कलम 370 आणि लष्करी विशेषाधिकार कायदा अशा अनेकविध बाबीवरून असलेले मतभेद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांना यश आले आहे. वादग्रस्त मुद्द्यावरून तोडगा निघाल्याने भाजप पीडीपीचं सूत जुळून आलं आहे. मुफ्ती सईद यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आहे, तर भाजपचे निर्मल सिंह यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला आला होता. यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. 28 जागांसह पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला, तर 25 जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. फुलवळ सर्कलमधील वाडी तांड्यातील रस्ते डांबरी रस्त्यांनी जोडण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई संजय भोसीकर यांनी केले आहे. कंधार तालुक्यातील फकीर यांची वाडी ते गौळ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ 1 मार्च रोजी भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव गिरे, डॉक्टर गणेश गुट्टे, सरपंच शिवहार मंगनाळे आदींची उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी मी काम करत आहे. ग्राम विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. हा विकास साधण्यासाठी ग्रामीण भागात मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. फुलवळ सर्कलमध्ये एकूण 23 ग्रामपंचायती व 53 वाडी तांडे आहेत. यामध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर पुरविण्यात येतील. तसेच सर्व वाडी तांड्यावरील जोड रस्ते डांबरीकरणाने जोडण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी शौचालय बांधकामात नांदेड जिल्ह्याने क्रांती केली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक यांनी केले आहे. 28 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर त्यांनी अर्धापूर तालुक्यातील कामठा गावाची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांची त्यावेळी उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या शौचालय बांधकामाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. 26 नोव्हेंबर 2015 रोजी शौचालय बांधकामाविषयी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर जिल्ह्यात या मोहिमेला गती प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. शौचालय बांधकामासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेतली जाते, ही बहुधा राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सुजाता सैनिक म्हणाल्या. राज्यात सुरुवातीच्या काळात बांधण्यात आलेल्या शौचालयाचा उपयोग केवळ गौऱ्या भरण्यासाठी व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जायचा, परंतु नांदेड जिल्ह्यात बांधकामात येणारी शौचालय दर्जेदार व स्टाईल्सचे असल्यामुळे याचा नियमित वापर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कामठा येथे शौचालयाची पाहणी करताना एका शौचालयाच्या स्टाईल्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्या लाभार्थ्यांना स्टाईल्स का बसवल्या नाहीत असे विचारले असता लाभाचे पैसे न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामात येत असून निधीची कमतरता भासत आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या मोहिमेने राज्यात गती घेतली आहे, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी। आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध। सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार। जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे। जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड। संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। येत्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्तेसह उत्तीर्ण होतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला। रविवार दिनांक 1 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांची बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे, उपशिक्षणाधिकारी MD पाटील यांची यावेळी उपस्थिती होती। पुढे ते म्हणाले, शाळा गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत। इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत बहुतांश शाळांचा निकाल 0% असून राज्यात नांदेडचा 36वा क्रमांक आहे। हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पाऊल उचलले आहे। मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न समजावून सांगण्यासाठी जास्त तासिका घेण्यात येणार असून दर महिन्याला सराव परीक्षा घेण्यात येणार आहे। पुढच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 70% मुले पास झाली पाहिजेत व 35% मुले ही 60% पेक्षा अधिक गुण घेणारे असतील अशी परिस्थिती शिक्षण विभागाने निर्माण केली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास होत नाहीत, गुणवत्ता मिळत नाही, ही शोकांतिका आहे। ही गुणवत्ता मिळवण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी शाळा भेटीवर अधिक वेळ द्यावा। शाळेत येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन विद्यार्थी गुणवंत होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे। याचबरोबर गावस्तरावर लोकसहभागातून पाडे, बाराखडी, इतिहास, भूगोल आदी विषयांची माहिती गावातील दर्शनी भागावर रंगविण्यात भर देण्यात येणार आहे। यातून खेळत खेळत विद्यार्थ्यांचा अभ्यास होईल असे मतही मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले। या बैठकीत शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव, प्रश्नपत्रिकेवरील चर्चा करण्यात आली। अनेकांनी शाळेत शिकवण्यात येणाऱ्या पाठाचे सादरीकरण केले। या संदर्भात दर महिन्याला जिल्हा स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे असे ते यावेळी म्हणाले। शनिवारी सायंकाळी अंदाजे 6 ते 7 च्या दरम्यान बिलोली शहरासह तालुक्यात काही ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावली। त्यानंतर पुन्हा रात्रभर विजांचा कडकडासह मोठ्या प्रमाणात बेमोसमी पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मुख्यतः ज्वारी, हरभरा, करडी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे।
त्यासोबत आंबा याही फळबागांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. एका बाजूला कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या हिमतीने काही बागायती शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये ज्वारी, हरभरा, करडी, गहू या पिकांची लागवड केली. पिके ही चांगली आली. हा हंगाम म्हणजे ज्वारी, हरभरा काढण्याचा कालावधी आहे. अशात अचानकपणे या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे शेतामध्ये काढून ठेवलेली ज्वारी पूर्णतः काळी पडली. यामुळे ही ज्वारी कवडीमोल दराने विक्री होणार. त्याचप्रमाणे काही ज्वारीचे उभे असले पीक वादळामुळे शेतात आडवे झाले. अशात या पिकाचा उतारा कमी येणार. हरभरा या पिकांचाही तालुक्यात बऱ्यापैकी लागवड आहे. यामुळे सध्या हेही पीक धोक्यात आले आहे. 1 मार्च रोजी अगदी सकाळपासून काळ्या ढगांची आकाशात गर्दी केली आहे. तसेच अवकाळी पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापन. फुलवळ सर्कलमधील वाडी तांड्यातील रस्ते डांबरी रस्त्यांनी जोडण्यात येतील. वर्षाताई भोसीकर. बेमोसमी पावसामुळे बिलोली तालुक्यात रब्बीसह हरभरा पिकांचे नुकसान. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी शौचालय बांधकामात नांदेड जिल्ह्याने क्रांती केली. जिल्हा पालक सचिव सुजाता सैनिक. जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्तेसह उत्तीर्ण होतील. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.